ज्या भूमीवर जन्म आलो त्या भूमीची शपथ मला. ज्या भूमीवर जन्म आलो त्या भूमीची शपथ मला. मातृभूमीच्या कल्याणाविन जगण्याचा ना हक्क मला. मातृभूमीच्या कल्याणाविन जगण्याचा ना हक्क मला. असं उच्च आणि उदात्त ध्येय मनी बाळगून ज्या सैनिक टाकडीतील जवानांनी सैनिकांनी सीमेवर देश रक्षणाचं काम केलं त्या सर्व शहीद जवानांना त्रिवार अभिवादन करतो. आणि त्याचबरोबर जे जे सेवा करत आहेत त्यांना शुभेच्छा देतो की आपण गावाचं नावलौकिक वाढवत आहात. आणि अशा सैनिक टाकळीच्या सुपुत्रानं म्हणजेच आमचे सन्मित्र, साहित्यिक मित्र, कवी मित्र सन्मान्य श्री मनोहरजी भोसले यांच्या हराकी या कादंबरीच्या 3ऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि महत्वाचं म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांना मी साहित्यिक क्षेत्रातील भीष्माचार्य म्हणतो माझ्या दृष्टीनं, कारण आम्ही ज्या साहित्यिक क्षेत्रामध्ये वाटचाल करू लागलो तेव्हा आमचे मार्गदर्शक हितचिंतक म्हणून जे आमच्या पाठीशी नेहमी थाप देऊन लढमन लिहिण्याचं बळ देणारे डॉक्टर श्रीकांत पाटील सर, ज्यांना 2 वेळा राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे पण त्याचा जराही गर्व न बाळगता प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे श्रीकांत पाटील सर, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत निकाडे सर उपस्थित आहेत, समीक्षक, लेखक आणि आमचे मार्गदर्शक. त्याचबरोबर सैनिकी परंपरेला शोभणारा आजच्या या कार्यक्रमाचे महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे ऑनररी लेफ्टनंट श्री B.S. पाटील सर, ज्यांनी हा परिसर फुलवला, निसर्गरम्य केला, सर्वांच्या सहकार्यानं सैनिक टाकळीच्या वैभवामध्ये भर घातली असे पाटील सर. त्याचबरोबर व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर मी वेळेचं बंधन पाळून नामोल्लेख टाळतो. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या शेडोल सारख्या छोट्याशा गावामध्ये आम्ही साहित्याचं रोपटं लावून ते वाढवण्याचा प्रयत्न करणारे आमचे सन्माननीय विश्वास बालिगाटे, दिलीप कोळी आणि आमचे सर्व संचालक मंडळ या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. कारण साहित्य, वाचन याच्यापासून प्रेरणा घेऊन साहित्य चळवळ रुजावी, वाचन संस्कृतीला बळकटी मिळावी आणि पुस्तक घडवतं मस्तक हे ब्रीद घेऊन आम्ही सर्वजण या ठिकाणी वाटचाल करीत आहोत. हराकी या कादंबरीबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या आवृत्तीच्या वेळी देखील श्री मनोहर भोसले यांनी मला पुस्तक पाठवलं आणि याच्यावर समीक्षा लिहा असं सांगितलं. मी खूप छान पद्धतीनं ते वाचलं. त्यावेळी मला काही अर्थ गवसला, त्याचं परीक्षण करून त्यांना मी पाठवलं. पण दुसऱ्यांदा ज्यावेळी 3ऱ्या आवृत्तीच्या निमित्तानं मी ते पुस्तक वाचू लागलो तेव्हा मला त्याचे अनेक संदर्भ उलगडले. तेव्हा मी मनोहर भोसले यांना फोन केलं की पुस्तक तेच आहे पण मला अनेक वेगवेगळे अर्थ यामध्ये सापडत आहेत. म्हणजे हे हराकी या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही जेवढा वेळ वाचाल तेवढा वेळ या कादंबरीमध्ये वेगवेगळे अर्थ लाभतील. आताच आमचे मार्गदर्शक श्री किरण पाटील सर म्हणाले की कादंबरी ही 99% या ठिकाणी देशी वाटते, पण मला तसं वाटत नाही. 90% किरण पाटील सरांचं जरी खरं असलं तरी याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय देखील संदर्भ आहेत हे मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो. कारण या कादंबरीमध्ये मनोहर भोसले यांनी एका ठिकाणी उल्लेख केलेला आहे की कॅप्टन ज्यांच्या घरी यमुनाप्पा या ठिकाणी जात असतो, सखू त्यांची पत्नी त्या ठिकाणी कामाला जात असते, त्यावेळी सखूच आणि कॅप्टनची आई यांचं जे बोलणं आहे ते बोलणं या ठिकाणी मला या ठिकाणी गलबलून आलं. कारण ती सांगते की आमचे पती 2ऱ्या महायुद्धाच्या वेळी या ठिकाणी इटलीला लढाव्यास नेले. जबरदस्तीने ब्रिटिश सरकार काय करत होतं की सैन्यामध्ये भरती करून घ्यायचं आणि वेगवेगळ्या फलटणी करून त्यांना परदेशामध्ये या ठिकाणी पाठवत होतं. इटली या ठिकाणी त्यांचं सैन्य गेलं, त्यामध्ये त्यांचे पती होते म्हणजे कॅप्टनचे वडील. आणि त्यांनी काय केलं इंग्रजांनी की त्यावेळी युद्ध संपल्यानंतर काही ना तिथं सोडून आले. म्हणजे आपण अलीकडे म्हणतो गरज सर्व वैद्य मरो असं देखील ब्रिटिशांनी केलेलं आहे. आणि ती काही माणसं खूप वेळानं खूप वर्षाने या ठिकाणी परत आली, तोपर्यंत घरी त्यांचं श्राद्धही घातलं गेलं होतं. म्हणजे हा झाला आंतरराष्ट्रीय त्या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय संदर्भ. म्हणजे इटलीला नेलं सैन्याला, तिथं लढवलं, या ठिकाणी मराठा बटालियन खूप शौर्य गाजवलं, त्या ठिकाणी जर्मनीच्या सैन्याला हरवलं आणि या 2 राष्ट्रांचा विजय झाला. पण त्या सैन्याला परत आणणं आपलं कर्तव्य आहे हे मात्र ब्रिटिश सरकार विसरलं आणि असं या ठिकाणी प्रसंग आहे. त्यामुळे किरण पाटील सर याला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संदर्भ आहे. राष्ट्रीय संदर्भ तर आहेच, कारण या सैनिक टाकळीतील अनेक जवान देश रक्षणासाठी वेगवेगळ्या सीमेवर या ठिकाणी काम करत आहेत, वेगवेगळ्या युद्धामध्ये शहीद झालेले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय संदर्भी आहे आणि 90% तुम्ही म्हणताय त्याला सहमत आहे की हा देशी आहे. कारण गावगाडा कसा असतो, गावगाड्यातील दैनंदिन प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत. यमुनाप्पाच्या माध्यमातून दलित समाजाच्या व्यथा या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न मनोहर भोसले यांनी खूप छान पद्धतीने केलेला आहे. आणि म्हणूनच मी एक वाक्य त्यांच्यासाठी वापरतो
वेळ कशीही असो नेहमी गोड मानुनी पदरी घ्यावी. वेळ कशीही असो नेहमी गोड मानुनी पदरी घ्यावी. रोज निराळ्या आनंदाच्या हातावरती टाळी द्यावी. रोज निराळ्या आनंदाच्या हातावरती टाळी द्यावी. लिहिण्याचे सामर्थ्य नको, लिहिण्याचे सामर्थ्य नको, पण दान एवढे दे भगवंता. लिहिलेले वाचत असताना लिहिणाऱ्याची व्यथा कळावी. लिहिलेले वाचत असताना लिहिणाऱ्याची व्यथा कळावी. ही व्यथा या ठिकाणी आपण समजून घेतली पाहिजे. ते यमनापाच्या माध्यमातून असो किंवा पैलवान बाळकू अण्णाच्या माध्यमातून असो, की समाजामध्ये आजकाल जे बदल घडत आहेत ते आपण या ठिकाणी पाहतो. कोट्यावधी जगतात जीवाणू, जगती अन मरती जणू ती गवताची पाती. या पृथ्वी तलावर अनेक माणसं जन्माला येतात. आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्या संसाराची लाडीवडी यामध्ये व्यस्त राहतात. पण काही माणसं मात्र वेगळी असतात. आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलेला आहोत, ज्या गावामध्ये जन्माला आलेला आहोत, त्या समाजाचं, गावाचं काहीतरी देणं लागतो. हे उच्च आणि उदात्त ध्येय मनी बाळगून त्या पद्धतीने आपलं जीवन चरित्र चालवत असताना समाजासाठी योगदान देतात. आणि त्यामुळेच ही कादंबरी, हराकी ही कादंबरी एक वेगळ्या अर्थानं सामाजिक संदेश देऊन जाते. जात धर्म पंथ पक्ष याच्या पलीकडे जाऊन सामाजिक एकतेचा संदेश देणारी ही कादंबरी म्हणून हराकीकडे मी पाहण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. आजकाल आपण पाहतो की अनेक माणसं दारिद्र्यानं, वयानं जर्जर झालेली माणसं या ठिकाणी मरण येत नाही म्हणून जगत असतात. पण हराकी सांगते, मरण येत नाही तवर आनंदानं जगायचं, मरणार हाय म्हणून झुरायचं नसतंय. हा संदेशही या ठिकाणी यमनापाच्या माध्यमातून मनोहर भोसले यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक प्रसंग आहे, यमनापा आजारी पडतो आणि त्याला मिरजेच्या दवाखान्यामध्ये या ठिकाणी ऍडमिट केलं जातं. ऍडमिट केल्यावर बिलाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा एकुलती एक गाय, एकुलती एक शेळी, ज्या शेळीवर सकूचं कुटुंब या ठिकाणी उदरनिर्वाह करत असतं, त्या शेळीला विकायचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा मात्र तिच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू येतात. पण तरी देखील पतीला वाचवलं पाहिजे या उद्देशानं ती शेळी या ठिकाणी कसायाला विकते. तेव्हा शेळीला बसणाऱ्या प्रत्येक फटक्याचा आवाज सकूच्या काळजाला झटका देत होता. ह्या वाक्यानं मात्र हराकी कादंबरीनं परिसीमा गाठलेली आहे असं मला वाटतं. कारण ज्या शेळीनं आणि त्यांच्या पाटांनी त्यांचं जीवन जगवलेलं होतं, त्यांचा संसाराचा गाडा रोळावर आणला होता, त्यालाच विकायची पाळी परिस्थितीनं त्या सकूच्या आणि यमनापाच्या कुटुंबावर आलेली आहे. अशा अनेक बारीक सारीक घटना आहेत. कादंबरी वाचताना या ठिकाणी अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतात. कधी कधी किरण पाटील सर म्हणाले तसं खुदकन हसू देखील येतं. अनेक ठिकाणी विनोदी शैलीही वापरलेली आहे. वेगवेगळ्या ग्रामीण शिव्याही या ठिकाणी जशाच्या तशा घेतलेल्या आहेत. हे लेखकाचं वैशिष्ट्य आहे. कारण या कादंबरीला कुठेही बाधा लागू नये, ग्रामीण शैली कायम ठेवत असताना अनेक संदेश देखील या कादंबरीच्या माध्यमातून मनोहर भोसले यांनी दिलेला आहे. आणि अशा या कादंबरीच्या माध्यमातून आजचा हा सोहळा रंगत असताना मी तुम्हाला एवढं सांगतो की खरोखरच ज्याचा बाप या जगातून कायमचा हरवतो त्याच्या आयुष्याला किती मोठं दुःख असतं हे या ठिकाणी या कादंबरीनं सांगितलेलं आहे. त्यामुळं आपण ज्येष्ठ नागरिकांची काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे. म्हातारं झालं झाड तरी अंगणात त्याला ठेवूया, म्हातारं झालं झाड तरी अंगणात त्याला ठेवूया. फळ देत नसलं तरी फुलं मात्र नक्की देईल, पण विचार कोण करेल. सावली मात्र नक्की देईल, पण विचार कोण करेल. हा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी योग्य असं मूल्यमापन केलं पाहिजे. त्यांच्या समस्या आपण जाणून घेतल्या पाहिजेत आणि जुनं आणि नवं यामधील दरी ओळखून जे जे नवं ते हवं हा अट्टहास जरी असला तरी जुन्यामध्ये देखील सोनं आहे हे विसरून चालणार नाही. ज्या परंपरेला वैज्ञानिक आधार आहे आणि त्या परंपरा कोणालाही अपायकारक नाहीत, त्या परंपरा आपल्या समाजासाठी, आपल्या आनंदासाठी आपण चालूच ठेवल्या पाहिजेत. हा संदेश देखील या ठिकाणी हराकीच्या माध्यमातून मनोहर भोसले यांनी दिलेला आहे. मनोहर भोसले यांची कादंबरी असो, कविता असो, ही हर हुन्नरी असते, अष्टपैलू असते. सैनिक परंपरेचे गाव यापासून सुरू झालेलं त्यांचं लेखन अखंडितपणे या ठिकाणी चालू आहे. कठीण समय येता या नावाचं त्यांचं प्रकरण पाठ्यपुस्तकात देखील समाविष्ट झालेला आहे. असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व सैनिक टाकलेलं लाभलेलं आहे. त्याचं भविष्यामध्ये देखील सोनं करायचं हे गावानं ठरवलं पाहिजे. सर्वतोपरी मदत त्यांना करायचं आहे. कारण पाठीवरती हात देऊन फक्त लढ म्हणा हे बळ देणारे हे नागरिक या ठिकाणी आहेत. आताच त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलेलं आहे. गावानं खूप त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि गावासाठी त्यांनी देखील केलेलं आहे. असेच प्रत्येकानं आपला गावचा इतिहास जाणून घेऊया. आपल्या परंपरेला वैज्ञानिक आधार लागतो का हे पाहूया. आणि मोबाईल, टीव्ही, व्हॉट्सअप, फेसबुक या सोशल मीडियाच्या नादातून थोडं जरी बाजूला येऊन आपण वाचन चळवळीला बळकटी देण्यासाठी प्रयत्न केला तर हराकी लिहिण्याचं या ठिकाणी
संपन्न होईल, सफळ संपन्न होईल असं मी मानतो. मनोहर भोसले यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.